नमस्कार. तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. आज गुरुवार 11 डिसेंबर 2025 तुरीच्या दरात पुन्हा एकदा झपाट्याने मित्रांनो आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे. पहा एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव तुरीला ते. पण मित्रांनो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच बाजारभावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती अमरावती लाल तुरीला आवक आलेली आहे 505 क्विंटलची. कमीत कमी दर मिळालेला आहे 6,750 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,875 रुपये. तर जास्तीत जास्त 7,000 रुपयाचा दर मिळालेला आहे अमरावती या ठिकाणी तुरीला. तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे काटोल. आवक आलेली आहे तुरीला 8 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला आहे 6,250 रुपये. सर्वसाधारण दर 6,250 तर जास्तीचा दर सुद्धा 6,250 रुपये मिळालेला आहे. पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर. आवक आलेली आहे 48 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 4,500 रुपये. सर्वसाधारण दर 4,900 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 5,300 रुपये. पुढील बाजार समिती कारंजा. आवक आलेली आहे तुरीला 410 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाले आहे 6,000 रुपये. सर्वसाधारण दर 6,485 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 6,670 रुपये. पुढील बाजार समिती परळी वैजनाथ. आवक आलेली आहे 7 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,200 रुपये. सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दर सुद्धा 6,200 रुपये मिळालेले आहे. पुढील बाजार समिती रिसोड. आवक आलेली आहे 40 क्विंटलची. कमीत कमी दर मिळाला 6,300 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,375 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 6,425 रुपये. पुढील बाजार समिती हिंगोली. आवक आलेली आहे हिंगोलीला 110 क्विंटलची. कमीत कमी तुरीला दर मिळाला 5,900 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,150 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 6,400 रुपये. पुढील बाजार समिती लातूर. लाल तुरीला आवक आलेली आहे 104 क्विंटलची. कालच्यापेक्षा 200 ते 220 रुपयाचा भाव वाढलेला आहे सोलापूरला. कमीत कमी दर मिळाला 6,100 रुपये. सर्वसाधारण दर मिळाला 6,720 रुपये तर जास्तीचा दर मिळाला 7,110 रुपये.